महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत मुख्यमंत्री यांच्या जन्मदिनाचे आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले। सांगली विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी हे विशेष शिबिर दिनांक 22 जुलै 2026 रोजी सकाळी 8:30 ते सायंकाळी 6 पर्यंत मल्हार हॉल, बालाजी मिल रोड, शिवाजीनगर, सांगली येथे आयोजित करण्यात आले होते। या अभियानास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली। या अभियानासाठी आमदार सुधीर गाडगीळ, महापौर धीरज सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉक्टर मैना घोष, अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर उपस्थित होते। या अभियानाचा उद्देश महसूल विभाग अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान करून शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळातील शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा आहे। या अभियानामध्ये महिलांना शेतकरी दर्जाचे प्रमाणपत्र वाटप, गावठाणातील नागरिकांना स्वामित्व सनद वाटप, मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजना, शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करणे, राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना, घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी विशेष तरतूद, शेतजमिनीच्या कौटुंबिक वाटणीपत्रावरील नोंदणी फी माफी, लोकसेवा हक्क कायद्यानुसार विविध दाखल्यांचे वितरण, भूसंपादन प्रकरणातील कमी जास्त पत्रके तयार करून दप्तर अद्ययावत करणे, 7/12 मधील त्रुटींची दुरुस्ती करून दुरुस्त 7/12 देणे, जिवंत 7/12 मोहिमेअंतर्गत वारस नोंदी कमी करणे, नजरगहाण इत्यादी नोंदींबाबत कारवाई, डिजिटल 7/12च्या कायदेशीर वैधतेबाबत जनजागृती करणे, अकृषक तरतुदीतील सुधारणांबाबत मार्गदर्शन करणे, ई मोजणी सेवा, ॲग्रिस्टिक नोंदणी, PM योजनेशी संबंधित कामे इत्यादी विविध विभागांकडून लाभ देण्यात येणार आहे।